सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असलेल्या सौभाग्यवती सुषमाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जाऊन तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्या चॅनलवरती 4 वाजता लाईव्ह नामस्मरणाची सेवा देखील सुरू आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले. माझं माहेर हे लाड कारंजा येथील आहे. त्यामुळे मला दत्तप्रभूंची सेवा करायची लहानपणापासून आवड होती. कारण माझी आजी ही मला दत्तप्रभूंच्या खूप साऱ्या गोष्टी सांगायची आणि ती महाराजांची खूप निस्सीम भक्त होती. स्वामींच्या गोष्टी ती सांगायची. आम्ही रात्री ज्यावेळेस झोपायचो त्यावेळेस मी तिच्याकडे हट्ट करायची की मला महाराजांची गोष्ट ऐकायची आहे. आणि ती रोज नवीन नवीन गोष्टी सांगायची. त्यातील बसाप्पा तेलीची गोष्ट तिने जेव्हा सांगितली त्यावेळेस मला खूप भीती वाटली की त्यांनी कसा साप हातामध्ये धरला आणि त्या महाराजांच्या विश्वासामुळे, ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांना तो साप सोन्याचा झाला. हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं आणि महाराजांवरती श्रद्धाभाव हा खूप दृढ होत गेला. आजी नेहमी सांगायची की महाराज परीक्षा देखील घेतात, पण त्या परीक्षेमध्ये आपल्याला संयम विश्वास हा ठेवला तर नक्की महाराज त्यामध्ये देखील आपली साथ देतात. महाराजांची सेवा करणं खूप सोपं आहे. त्यांच्या सेवेत राहणं हे खूप सोपं आहे, पण त्यांच्यावरती विश्वास ठेवणं हे खूप अवघड आहे. कारण ते अशी वेळ आणतात की त्यावेळेस असं वाटतं की स्वामी नाहीच, पण तीच खरी परीक्षेची वेळ असती, हे नेहमी लक्षात ठेव. आजी मला हेच सांगायची. त्यानंतर माझी आई जी एक्सपायर झाली आणि माझं लग्न देखील झालं. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर पिंपरी चिंचवड इथे असल्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड येथे आलो आणि आता सर्व काही नवीन प्रवास सुरू झालेला होता. आणि सौभाग्याने माझं जे काही घर होतं ते स्वामींच्या मठाजवळच होतं. त्यामुळे स्वामींची सेवा ही निरंतर चालूच होती. खंड त्यामध्ये पडला नव्हता. मुळात आणखी वाढ त्यामध्ये झाली असं म्हणायला देखील हरकत नाही. रोज आरतीला जाणं हे माझा दिनक्रम होता. 10:30ची आरती, 8ची आरती किंवा संध्याकाळची 6ची आरती, या 3 आरतीतून एका आरतीला मी हजेरी लावतच असायचे. फक्त मासिक धर्म असेल 4 दिवस मी बंद ठेवायची, नाहीतर कंटिन्यू माझी ही सेवा सुरूच होती. असा दिनक्रम माझा चालू होता. आणि त्यामध्ये काय झालं की आम्ही जिथे माझ्या बायका होत्या, आमच्या कॉलनीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्व आलेल्या होत्या. आम्ही सर्वांनी मिळून 15 जणींमध्ये एक बिशी चालू केलेली होती. आणि त्यांनी त्यांना माहीत होतं की मी महाराजांची खूप भक्ती आहे, महाराजांचं भक्ती मी करते. त्या सर्वांनी माझ्यापाशी हट्ट धरला की आम्हाला देखील अक्कलकोटचं दर्शन घ्यायचं आहे, आम्हाला देखील अक्कलकोटला जायचं आहे, आपण जाऊया ना सर्वजण मिळून, असं ते म्हटल्या. अगोदर 2-3 महिने आमचं काही जाणंच झालं नाही. कशाहून ते काही ना काही होऊन आमचं ते कॅन्सल होत होतं. म्हणतात ना, जोपर्यंत स्वामींचं बोलवणं येत नाही, स्वामींची इच्छा नसेल, तोपर्यंत आपण तिथे पाऊल देखील ठेवू शकत नाही. आणि तसंच झालं. त्यानंतर एकदा आम्ही असंच मग ठरवलं की आता काही हो, आपल्याला जायचंच आहे. मग आम्ही सर्वांनी रेल्वे बुक केली. 15 जणी आम्ही जाण्यासाठी होतो. आता जायचं तर आहे, रेल्वे तर बुक केली. आता आम्ही अशा रेल्वे बुक केली होती की आपण दुपारी निघूया, म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण तिथे रात्री पोचूया आणि पहाटेचं दर्शन घेऊन लगेच रिटर्न मागे येऊया, असा आमचा प्लॅनिंग होता. आणि त्याच पद्धतीने आम्ही ठरवलं. त्यानंतर काय झालं की त्यावेळेस खूप प्रचंड पाऊस आला. रात्री खूप पाऊस झाला. त्यामुळे सर्व नदी नाले सर्व काही तुडुंब भरले. खूप सारं नुकसान देखील झालं. आणि आमची ट्रेन येणार, आम्ही स्टेशनवरती जाऊन बसलो, पण नेमकी या पावसामुळे ट्रेन लेट झाली. 2-3 तास ट्रेन लेट झाली. त्यामुळे खूप सारे प्रवासी जे होते ते
तेथूनच मागे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण आम्ही म्हटलं की आपल्याला काही करून आता दर्शनाला जायचं आहे. माझ्या मनामध्ये आलं, महाराज परीक्षा घेऊ नका, आम्हाला तुमच्या दर्शनापर्यंत येऊ द्या, तुमचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे, असं महाराजांना कळवून विनंती केली. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. उशीर तर फार झाला होता आणि आम्ही सोबत डबे वगैरे काहीच आणले नव्हते. म्हटलं आता जेवण आम्ही करून घेतलं होतं, संध्याकाळी आपण तिथे पोचू लवकरच आणि महाप्रसाद तिथे घेऊ असं आमचं नियोजन होतं. त्यामुळे सोबत डबे वगैरे काहीच घेतलं नाही. आणि मग त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर 11 वाजता सर्वांना प्रचंड भूक लागली. आता काय करावं काही कळेना. आम्हाला वाटलं की गाडी पुढे खूप गेली असेल, पण गाडी मात्र दौंड देखील गाडीने पार केलेलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला आता काय करावं तेच कळत नव्हतं, कसं करावं आणि आता काय खायचं काय प्यायचं, सर्वांना खूप टेन्शन आलं होतं. त्या दरम्यान काय झालं की आमच्या पाठीमागे एक 9-10 जण होते. त्यांचं आम्ही बोलणं ऐकलं. त्यांनी पुढे त्यांची खाण्याची ऑर्डर दिलेली होती पुढच्या स्टेशनवरती. तर आम्ही त्यांना म्हटलं की आमचं देखील सांगा, आम्ही पैसे देऊ. तर ते म्हणे ताई आता फक्त 15-20 मिनटामध्ये कसं मॅनेज होणार, आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे, असं ते म्हटले. मला खूप असं निराशा झाली. सर्वांचे चेहरे प्रचंड उतरून गेले होते. सर्वांच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसत होतं. मला वाटलं की महाराज आता काय करायचं, तुम्हीच बघा, आता मला काही सांगू नका. सर्वांची तर इच्छा आहे दर्शनाला येण्याची, पण आता सर्वजण नवीन आहात आणि नवीन असल्यानंतर त्यांच्या मनातील भाव हा तुम्हाला जपायचा आहे, असं महाराजांना कळवून मी विनंती केली. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. त्यांनी डबे वगैरे घेतले, त्यांचे डबे त्यांचे खाऊन झाले. आम्ही मात्र तसेच झोपी गेलो आणि थोड्याच वेळामध्ये अर्धा ते पाऊण तासामध्ये तेथील एक ज्या व्यक्तींना आम्ही भेटलो होतो ती व्यक्ती आमच्याकडे आली. ताई आम्ही तर त्यांना 10-15 लोकांचा डब्बा सांगितला, पण काय झालं काय माहिती, आमचं खाऊन देखील खूप सारं जेवण उरलेलं आहे, तुम्ही ते जेवून घ्या, नाही म्हणू नका, असं त्यांनी आग्रह केला. आणि मग आम्ही सर्वजण जेवलो. विशेष म्हणजे आम्ही जेवून देखील ते जेवण उरलं, हे कसं शक्य आहे हे आम्हाला देखील कळत नव्हतं. सर्वजण आश्चर्यचकित झाले, ते लोक देखील आश्चर्यचकित झाले आणि आम्ही देखील आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस मनातच मी महाराजांना म्हटलं, ही सर्व काही तुमचीच लीला आहे. तुम्ही परीक्षाही बघतात आणि त्याच्यामध्ये भक्ताला साथ देतात. त्यामुळे मला खूप विश्वास जागा झाला आणि महाराजांचा मी मनोमन प्रार्थना केली की तुम्ही खरंच कृपाळू आहात, दीनदयाळू आहात, प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे आहात, भक्ताला तुम्ही कधीही एकटे सोडत नाही. सर्वजणांना प्रचंड आनंद झाला. त्यानंतर आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन माघारी आलो आणि सर्व काही व्यवस्थित प्रवास वगैरे झाला. कुणालाच काही त्रास वगैरे काहीच झाला नाही. आणि सर्वजण म्हणत होते की ते डब्याचं किती विशेष आहे, किती अशक्य असणारी गोष्ट आहे ती शक्य महाराजांनी करून दाखवली. त्यातील प्रत्येक जी काही महिला माझ्यासोबत आलेली होती ती प्रत्येकजण महाराजांची नकळतपणे सेवेकरी बनली आणि महाराजांच्या त्या देखील सेवा करू लागल्या. मला प्रचंड आनंद झाला की महाराजांची नवीन सेवेकरी बनल्या. आता आम्ही सोबतच एकेकीच्या घरी नामस्मरणाची सेवा घेतो. दर गुरुवारी आरती असते. प्रत्येक गुरुवारी काही ना काही नवीन भजन वगैरे आम्ही घेतो, हरिपाठ वगैरे सर्व काही आमच्या घरी ते चालतं. खूप छान प्रसन्न वाटतं. गुरुवारचा दिवस कधी येईल असं प्रत्येकीला आम्हाला वाटत असतं. हा सर्वात मोठा अनुभव त्यावेळेस पहिल्यांदा स्वामींनी दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगते की माझा असाच दुसरा अनुभव आहे. तो असा आहे की माझे मिस्टर हे काही स्वामींना मानत नव्हते. ते कधी स्वामींची दर्शन वगैरे काहीच घेत नव्हते. ते म्हणायचे, तुझा विश्वास आहे ना, तू करते ना, तू करत राहा, पण मला यामध्ये ढकलू नको. कारण मी खूप वेळेस त्यांना म्हणायची की अहो तुम्ही एकदा महाराजांची सेवा करून बघा, पण त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. पण अचानकपणे काय झालं की त्यांच्या ऑफिसमध्ये खूप मोठं काम आलं होतं आणि यामध्ये यांना जे कोणते डॉक्युमेंट लागत होते ते डॉक्युमेंट त्यांचे मिळतच नव्हते. त्यासाठी त्यांना मुंबईला जाणं भाग होतं. ते मुंबईला गेले आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचा आलेला अनुभव, त्यांनी कधीच माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, कधीच स्वामींचं नाव घेतलं नाही. पण हो, मी जेव्हा मुलांना गोष्टी सांगायचे, महाराजांची सिरियल टी व्हीमध्ये लावायची, व्हिडिओ बघायची, त्यावेळेस ते पण माझ्याजवळ असायचे आणि ते पण नकळतपणे ऐकायचे. त्यामुळेच नकळतपणे महाराजांनी त्यांच्यात देखील हृदयामध्ये घर केलेलं होतं हे मला माहीत होतं. आणि त्यांनी ज्यावेळेस
ते जाणार होते ते डॉक्युमेंट घेण्यासाठी. तिथे गेल्यानंतर त्यांनी महाराजांना मनात कळवळून प्रार्थना केली की स्वामी मला चक्कर होऊ देऊ नका, मला एकाच चक्करमध्ये माझं सर्व काम होऊन जाऊ द्या. जर माझं हे काम झालं तर मी तुम्हाला मानेन. मी आत्तापर्यंत तुम्हाला कधीच काही मागितलं नाही किंवा तुमचं नामस्मरण केलं नाही, तुमची सेवा केली नाही, पण आज मी करत आहे. आणि माझ्या मिस्टरांनी त्या दिवशी अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून दुपारच्या 2 वाजेपर्यंत ते महाराजांचं नामस्मरण करत बसले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं सर्व, ते जे सांगितलं तर ते म्हटले की तुम्हाला 2 आठवड्यांनंतर हे डॉक्युमेंट मिळतील, आत्ता तुम्हाला हे कागदपत्र मिळू शकणार नाही. असं म्हटल्यानंतर ते खूप निराश झाले. महाराजांना म्हटले की स्वामी काय करायचं. हताश होऊन ते मागे फिरणार. तेवढ्यात शेवटच्या टेबलवरून त्यांना आवाज आला, इकडे या दादा, असं म्हटले. आणि माझे मिस्टर तिकडे गेले. त्यांना सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे. माझ्या मिस्टरांनी त्यांना सर्व काही सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या मुखातून नकळतपणे श्री स्वामी समर्थ असं निघलं. त्यावेळेस दादा म्हटले, तुम्ही देखील महाराजांचे भक्त आहात का, महाराजांचे सेवेकरी आहात का, तुमचं काम झालंच म्हणून समजा. असं म्हटल्यानंतर मिस्टरांचा विश्वासच बसेना की म्हणे की आपले जे सर आहे ते देखील स्वामींचे खूप निस्सीम भक्त आहे. आपण महाराजांना त्यांना तुमचं प्रॉब्लेम सांगूया, तुम्हाला येणं शक्य नाही हे देखील सांगूया, म्हणजे तुमचं प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतील. आणि मग मला ते घेऊन माझ्या मिस्टरांना घेऊन त्या सरांकडे गेले. त्या सरांनी सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल. संध्याकाळपर्यंत सर्वांनी त्यांचं काम करून दिलं आणि संध्याकाळी माझ्या मिस्टरांच्या हातात ते डॉक्युमेंट पडले. त्यावेळेस त्यांना प्रचंड आनंद झाला. घरी येऊन त्यांनी घडलेली सर्व हकीकत मला सांगितली. खरंच स्वामी आहे. आज जे काही घडलं ते स्वामींमुळेच घडलं. शेवटच्या क्षणी चमत्कार महाराजांनी केला. मला वाटत देखील नव्हतं की एकाच चक्करमध्ये माझं काम होईल म्हणून, पण स्वामींनी ते काम केलं. खरंच स्वामी आहे. त्या दिवसापासून माझे मिस्टर स्वामींची सेवा ही करायला सुरुवात केली. मला प्रचंड आनंद झाला, कारण कुठेतरी मनामध्ये माझ्या होतं की मिस्टरांनी देखील सेवा करावी. हा माझा सर्वात मोठा दुसरा अनुभव मला तुम्हाला सांगायला फार आनंद झाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता मी जो कोणता तिसरा अनुभव सांगणार आहे तो देखील अंगावरती शहारे आणणारा आहे. प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती काटा आणेल असा अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, मी रोज महाराजांची सेवा करायची, नामस्मरण जेवढं जमेल तेवढं करायची, अर्धा तास 1 तास. मी कधीही महाराजांचं माळ घेतली नाही की किती माळी झाल्या हे काउंट केलं नाही. स्वामींना मी सांगायची की तुम्हीच काउंट करा किती जप होतो काय नाही. मी फक्त मुखातून म्हणायचे श्री स्वामी समर्थ आणि 2 अगरबत्ती मी लावत असायची आणि मी तसं करत होती. आणि महाराज मला खूप छान त्यामध्ये प्रचिती देत गेले. त्यानंतर मी एक दिवस अशीच महाराजांची सेवा करत बसली होती. अगरबत्ती लावल्या, नामस्मरण सुरू झालं. अर्धा पाऊण तास नामस्मरण केलं. डोळे बंद होते. महाराजांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर होती आणि मी जणू काय महाराजांशी एकरूप झाल्यासारखं मला वाटत होतं. आणि महाराजांची एकरूप मी झाली होती आणि माझं ध्यान लागलं होतं. मला महाराजांनी असा काही दृष्टांत दिला. तो दृष्टांत त्यावेळेस मी आज देखील तो आठवला तरी मला अंगावरती शहारे उभे राहते. महाराज जे माझ्या घरामध्ये फोटो आहे त्या फोटोतून उभे राहिले आणि मला म्हटले की काय ग, काय मागतेस, काय पाहिजे आहे तुला. मी एवढंच त्यांना म्हटले की स्वामी मला तुमचं दर्शन पाहिजे आहे. मग घे ना, कशाला वेळ लावते, घे लवकर दर्शन, असे महाराज म्हटले. आणि मी म्हटले की मला प्रत्यक्षात जाणीव झाली पाहिजे, असं मला दर्शन पाहिजे आहे. तर ते म्हटले तू घेऊन तर बघ. आणि मग मी त्यांच्या पायाला हात लावले. अक्षरशः त्यांचे पाय इतके मऊ होते की मी त्यांचे पाय चोळत बसले आणि त्यामध्ये माझं जे कोणी डोकं आहे ते डोकं त्यांच्या चरणावरती ठेवलं. त्यांच्या दोन्ही अंगठ्यावरती माझं जे काही भ्रुकुटीमध्ये आहे तिथे मी ठेवलं आणि मला खूप समाधान, खूप शक्ती मिळाल्यासारखं त्यावेळेस वाटलं. त्यांचे चरण मला सोडूच वाटत नव्हते. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर माझं ध्यान उघडलं आणि त्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. प्रत्यक्षात महाराजांनी मला दर्शन दिलं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती, कारण आज देखील तो स्पर्श मी जाणू शकते, तो सहवास मी जाणू शकते. महाराजांचे ते दोन्ही चरण किती पवित्र आहे आणि किती
म्हणजे सुंदर आहे, मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच वेळेस मग महाराजांना मी म्हटलं की किती तुमची आगाध लीला आहे, आणि माझे डोळे बंद होते, ध्यान लागलेलं होतं. हा दृष्टांत मला मिळाला. आणि त्याच वेळेस अगरबत्तीमध्ये देखील महाराजांनी खूप छान म्हणजे खूप छान प्रचिती दिली. महाराजांचे जे काही पावलं असते त्या पावलाचा आकार त्या अगरबत्तीमध्ये तयार झालेला होता. जे अगरबत्तीची विभूती असते, अगरबत्ती जळत जळत गेल्यानंतर जी विभूती खाली पडते, त्या दिवशी ती विभूती खाली न पडता त्याचा जो आकार गोल होतो, कधी कधी सरळ राहतो, तर तो गोल सरळ न होता त्याचा आकार हा महाराजांच्या चरणासारखा स्पष्टपणे दिसत होता. त्यावेळेस जाणवलं की खरंच महाराज आले होते. आणि महाराज हे चराचरात व्यापून आहे. प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये ते वास करतात, आणि प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये देखील महाराज आहे याची प्रचिती त्या दिवशी महाराजांनी मला करून दिली. ती प्रचिती मी कधीच विसरू शकणार नाही. हा माझा सर्वात मोठा तिसरा अनुभव स्वामींनी मला दिला. असे छोटे मोठे तर फार अनुभव दिले. प्रत्येक वेळेस महाराजांनी प्रत्येक संकटातून मला कधी भावाच्या रूपामध्ये, कधी बहिणीच्या रूपामध्ये, तर कधी आईच्या रूपामध्ये, तर कधी वडिलांच्या रूपामध्ये माझी मदत केलेली आहे. महाराज कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन मला मदत करतात. जेव्हा जेव्हा मला संकट येतं आणि मी महाराजांची मनापासून हाक मारते, त्यावेळेस माझ्या मदतीला महाराज कोणी ना कोणी पाठवतात. असे कित्येक अनुभव आहे की महाराजांनी मला येऊन दर्शन दिले आणि त्याचबरोबर माझी मदत केली आहे. आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे, स्वामींमुळे आहे. मी स्वामींना कधीही विसरू शकणार नाही. आणि प्रत्येक भक्ताला एकच सांगणं आहे, तुम्ही जे काही करताल ते मनापासून करा, श्रद्धेने करा, भावाने करा. आणि महाराजांना संकटाच्या काळी मानसपूजा देखील महाराजांना खूप प्रिय आहे. कारण महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे, जो मानसपूजा करतो तो देखील मला प्रिय आहे. मनापासून आमचे जो कोणी स्मरण करतो त्याच्या हाकेला आम्ही धावून देतो, हे अभिवचन महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे अंतःकरणापासून स्वामींना हाक मारा, स्वामींची सेवा करा. तुमच्या देखील इच्छा लवकरच स्वामी महाराज पूर्ण करतील. असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.